तर पाहूयात महत्त्वाची बातमी। पारेगावमध्ये आगळा-वेगळा आदर्श घेण्यासारखा फ्रेंडशिप डे महिलांनी केला साजरा। सांगोला तालुक्यामध्ये पारेगावात आज फ्रेंडशिप डे दिनाच्या शुभेच्छा देताना आपले गाव स्वच्छ आणि सुंदर दिसलं पाहिजे ही भावना मनामध्ये ठेवून सकाळी 11 वाजल्यापासून दुकान परिसर, छत्रपती शिवाजी चौक, सर्व मंदिरे, ग्रामपंचायत परिसर, गावातील सर्व चौकामध्ये महिला ग्रामसंघाच्या पदाधिकारी यांनी स्वतः एक पाऊल पुढे येऊन आपलं गाव स्वच्छ आणि सुंदर केलं पाहिजे व आपल्या गावाच्या स्वच्छतेमध्ये महिलांचं योगदान असलं पाहिजे। शासन महिलांना विविध योजनेच्या रूपाने स्वावलंबी बनवत आहे। यामध्ये ग्रामसंघ, महिला बचत गट, गावाच्या माध्यमातून अनेक आर्थिक मदत होत आहे। त्यामुळे आपण अनेक दिन साजरे करत असतो, परंतु ही विविध दिन साजरे करीत असताना समाजाला आपण काहीतरी आदर्शवादी काम केलं पाहिजे अशी प्रेरणा घेऊन आपलं गाव संपूर्ण स्वच्छ करण्यासाठी या रणरागिणीने सरसावले होत्या व सर्वांनी एकत्र येऊन आजचा फ्रेंडशिप डे साजरा करण्याचा वेगळा उपक्रम यांनी आज आपलं गाव स्वच्छ करून व आपल्या गावाला सुंदर करून 5 तास उन्हात श्रमदानाच्या रूपाने साजरा केला आहे। त्यामुळे एक वेगळा उपक्रम महिलांनी राबवला असल्याने त्यांचं काम आदर्श निर्माण करणार आहे हे पाहून इतर गावकऱ्यांनी व राज्यामध्ये आदर्श घेऊन करून केलं पाहिजे याच्या पाठीवर कौतुकाची थाप म्हणून पारेगावचे माजी सरपंच संतोष पाटील व ग्रामसेवक 18 बुद्धे, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ यांनी त्यांच्या या कार्याला सलामी देत स्वतः त्यांच्याबरोबर संपूर्ण चौक स्वच्छ करू लागले। विशेषतः आज रविवारची शासकीय सुट्टी असताना ग्रामसेवक यांनी आपल्या गावासाठी श्रमदान करून एक वेगळा आदर्श घालून दिला। याच बरोबर या महिला झाडू मारत दिसताना लोणविरे गावचे एक वाटसरू गायकवाड यांनी आपणही स्वच्छतामध्ये सामील होऊन आपल्या हातून गावाची सेवा घडावी या हेतूने तेही या स्वच्छता अभियानामध्ये काम करत होते। यामुळे गावातील ग्रामस्थ व महिलांचा उपक्रम याला साथ देत सर्वांनी हातामध्ये झाडू घेतला व सर्वांनी गाव स्वच्छतेसाठी श्रमदान करत होते। त्यामुळे गावातील 10 ट्रॉली म्हणजे 6 टन कचरा गावातून बाहेर काढला गेला। गावातील सर्वत्र पडलेला प्लास्टिक, कागद, इतर घाणीचं साम्राज्य स्वच्छ करण्यात आलं आहे। यामुळे आज पारेगाव स्वच्छ आणि सुंदर आणि देखणं गाव सर्व चौक परिसर दिसू लागलेत। माजी सरपंच यांनी या महिलेच्या उपक्रमाचे कौतुक करून गावातील बाळू गिड्डे, रावा माने, संतोष शिंदे, राजू गायकवाड, विजयभाऊ कराडकर, सुनील सावंत, बापू चौगुले, कांता भंडगे, सदाशिव गायकवाड, ऋषिकेश गायकवाड, पांडुरंग करडे, सचिन नन्नवरे, तंटामुक्त अध्यक्ष जगन्नाथ गायकवाड, नाना घुसले यासह महिला पदाधिकारी, ग्रामसंघाचे अध्यक्ष सौ प्रतिभा संतोष पाटील, सौ सविताताई साळुंके पाटील, सौ भाग्यश्री गायकवाड, सौ पूनम राऊत, सौ संगीता गायकवाड, सीताताई सावंत, सौ वैशाली गायकवाड, चव्हाणताई आदी अनेक महिला या उपक्रमामध्ये सामील होऊन हा दिन साजरा केला। त्यांचे आभार मानत असताना ग्रामसेवक 18 बुद्धे व माजी सरपंच पाटील यांनी गावच्या सर्वांगीण विकासासाठी महिला शक्तीचे योगदान मोठे आहे। ते अनेक सामाजिक कार्यामध्ये त्यांनी आजपर्यंत कौतुकास्पद काम केलं आहे। त्यामुळे भविष्यात आपलं गाव स्वच्छ, सुंदर, विकासात्मक दिसेल यासाठी गावातील सर्व नागरिकांनी याचा आदर्श घेऊन आपल्या घरासमोरील अंगण परिसर स्वच्छ ठेवावा, रोगराई मुक्त आपलं गाव करूया अशी संकल्पना व असा संदेश गावकऱ्यांनी दिला। धन्यवाद। पाहत रहा CBS न्यूज मराठी। आज आम्ही सर्व सावित्री महिला ग्रामसंघ पारे यांचे पदाधिकारी आम्ही सर्वांनी मिळून गाव स्वच्छतेचा उपक्रम राबवला आहे। तर हा आगळ्या वेगळ्या प्रकारे आम्ही फ्रेंडशिप डे साजरा केला आहे। आज फ्रेंडशिप डेनिमित्त आम्ही 3 ऑगस्ट 2025 सर्व महिला म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करतात आणि गाव स्वच्छता अभियान आम्ही असं ठरवलं की आम्ही सर्व महिलांनी ग्रामसंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपलं गाव स्वच्छ तर सगळं स्वच्छ असेल, निरोगी राहाव्या यासाठी आम्ही आज ते झाडू घेऊन म्हणजे सर्व महिलांनी आम्ही गाव स्वच्छता, चौक स्वच्छ, सगळं स्वच्छ केले। गाव स्वच्छ असेल तर रोगराई आपल्या गावात येणार नाही, कुठलंही म्हणजे त्रास होणार नाही। त्यामुळे आम्ही एक आज फ्रेंडशिप डे निमित्त गाव स्वच्छ